त्या बायकांना नेमकं इथे येऊन माईंना काळं का फासायचं होतं? आता माईंना असंच वाटेल की हे सगळं आपण घडवून आणलंय. आपल्याला माहिती आहे ना आपण काही केलेलं नाहीये, मग कशाला टेन्शन घ्यायचं? आणि हे बघ, तसंही भैरवी ना स्वतःच्या कृत्याची जबाबदारी कधीही घेत नाही. घेतली आहे कधी तिने जबाबदारी? म्हणूनच म्हणते, आपण काहीच केलं नाहीये तरी ह्या गोष्टीची शिक्षा आपल्याला भोगावी लागणार आहे. काळजी नको करू. आणि बबलूला सांगितलंय मी चौकशी करायला. त्या बायका कोण होत्या, का त्याने असं केलं, तो सांगेलच आपल्याला. तुम्हाला असं नाही वाटत का? म्हणजे तुम्हीच विचार करा, जेव्हा माई आपल्या घरात आल्या त्यांच्या मागोमाग त्या बायका सुद्धा आल्या. काय सांगावं, त्या बायकांना माईंनीच यायला सांगितलं असेल. नाही ग, असं नाही करणार ते. म्हणजे ती बायकांना बोलवू शकते, पण स्वतःच्याच तोंडाला का काळा फासेल? म्हणजे स्वतःचा अपमान केल्यासारखं आहे ना ते. आणि ती स्वतःचा अपमान नाही करून घेणार. त्यांना आपल्या विरुद्ध उभं राहायला निमित्त मिळालं असतं म्हणून त्यांनी असं केलं असेल. ते त्यांना चांगलंच ओळखते. हे बघ, आमच्यापेक्षा जास्त चांगलं तूच ओळखतेस तिला. ती असं करूही शकते. सारंग दादा, मी डिटेलमध्ये चौकशी केली. त्या बायका वेगवेगळ्या संगीत घराण्यातल्या होत्या आणि संगीतावर प्रेम करणाऱ्या होत्या, म्हणून त्यांना राग आला होता. आणि भैरवीने जे काही केलंय ना, त्याच रागातून ते कृत्य केलं असं त्या म्हणाले. हे बरं झालं. आता माईंना आपल्याला बोलण्याची संधीच मिळणार नाही. बरं सारंग दादा, मी येतो, जरा महत्वाची 1-2 काम आहे. कुठे चाललास? एअरपोर्टला चाललोय, नील दादा येतोय. नील येतोय? मग मी पण येतो. नको नको, त्यांनी मला एकट्यालाच बोलवलंय. हो, येतो. हां. नवरा आणि बायकोचं नातं कसं असायला हवं हे मला सारंगकडे बघून कळतं. म्हणजे ज्या परिस्थितीत त्यांचं लग्न झालं ना, जवळजवळ हे नातं त्याच्यावर लादलं गेलं, पण तरी तो डगमगला नाही. त्याने वेळ जाऊ दिला आणि हळूहळू का होईना त्याने सावलीला मनापासून स्वीकारलं. हो, माझा सारंगदादा आहेच तसा समजूतदार. इवन आत्ता जे काही घडलं ह्या सगळ्या प्रकारात सुद्धा सारंग किती खंबीरपणे उभा राहिला सावलीच्या पाठीशी. रादर सावलीचा आवाज मिळवून देण्यात त्याचा पुढाकार होता. हो, सारंगदादा ना कुठल्याही गोष्टी आधी थोडा वेळ घेतो, पण एकदा का त्याचा कोणावर विश्वास बसला की तो शेवटपर्यंत असतो. मग तो कायम त्याच्या पाठीशी उभा राहतो, तेही खंबीरपणे. तेच तर काम असतं ना एका नवऱ्याचं. हो, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं? नाही म्हणजे आता सुद्धा सावली आणि मम्माच्या जुगलबंदीमध्ये सावली जिंकली. कोणामुळे? फक्त आणि फक्त सारंगमुळे. आणि ती नुसतं जिंकली नाही, तिचा आवाज सुद्धा वाचला. हो हो, अग्रीड. दादा खूप करतो सावली वहिनीसाठी. तिचं शिक्षण नसताना सारंग तिला ऑफिसमध्ये घेऊन जातो, तिथली कामं समजावतो आणि बिझनेस कसा करायचा हे सुद्धा दाखवतो. आणि सावली वहिनी सुद्धा हे सगळं मनापासून करते. सारंग प्रत्येक गोष्टीत सावलीची बाजू घेतो. तिला जर तिच्या घरच्यांना भेटायची इच्छा असेल किंवा तिच्या घरच्यांना इकडे यायची इच्छा असेल सणानिमित्त वगैरे, तर मॉमचा कितीही विरोध असला तरी सारंग ऐकत नाही. तो फक्त आणि फक्त सावलीला सपोर्ट करतो. सारंगदादा आहेच तसा कौतुकास पात्र. सोहम, नंदी बैलासारखा नुसता माझ्या होला हो नको करूस. नंदी बैल कुठून आला आता मध्ये? आणि तू जे काही बोलतेस ते सगळं बरोबरच बोलतेस. मग होच म्हणणार ना, आणखीन काय म्हणू? दुसरं काय करायला पाहिजे मी? शिक ना सारंगकडून काहीतरी. तो त्याच्या बायकोसाठी काय काय करतोय आणि तू त्या घरात निवांत राहतोय. मी इथे एकटी पडले आणि त्याची तुला काहीच पडलेली नाहीये. तर असं काय म्हणतेस तू? असं कसं पडलेलं नाहीये मला? मी पण प्रयत्न करतोय ना. तर मलाही वाटतं की तू लवकरात लवकर आपल्या घरी परत यावंस, आणि त्यासाठी मी मॉमशीही बोललोय. आता मॉम ऐकत नाही, त्यात मी काय करू तूच सांग मला. हे बघ, तू काहीही कर ज्याने मॉम मला घरात घ्यायला रेडी होती. ठीक आहे, काय करू मी? आता ते मीच सांगू? हो, ऑब्व्हियसली तुला मी काहीतरी करायला हवंय ना, मग तूच सांगायला पाहिजेस. चल, तू जे म्हणशील ते करायला मी तयार आहे. सांगू? घर सोडून ये. काय? म्हणजे घरच्यांना कळेल की तू माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहेस ते. अरे काय बोलतेस तू? डायरेक्ट मला घर सोडायला सांगतेस? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? अगं ह्याने मॉम आणखीन चिडेल. आणि मगाशी बाबा काय म्हणाले ते तू ऐकलंस ना? ते काही म्हणाले असतील, पण मला असं वाटतं की तू ते घर सोडून इथे यायला हवं. आणि त्याने काय होणार आहे? त्याने काय होईल माहितीये का? मॉमवर प्रेशर येईल. आणि सोहम, तुला आता माझ्यासाठी स्टँड घ्यावा लागेल.
नाहीतर यापुढे मला भेटायला यायची गरजही नाही. सो यापुढे येशील तर ते घर सोडून, नाहीतर येऊच नको. काही काय तारा तारा काढा. त्यांची तब्येत ठीक आहे ना? हो, पोट जरा बिघडलंय, होतील ठीक ते. बरं. आई काय झालं बाबांना? पोट बिघडले जरा, हरकत नाही, पण आपण काढा देतोय त्यांना. पण काळजी करण्यासारखं काही नाही ना? नाही काय वाटलं तर मी तुला सांगेन. हं? नील अरे काय रे, कसं आहेस बळा? तिथे काय काय झालं मला पटपट सांग आता. आई थांब ना, आत्ताच आलाय तो, थांब जरा. अरे हो, पण तिथे अरे मी येणार होतो एअरपोर्टला, हा म्हणाला एकट्यालाच बोलवलंय म्हणून नाही आलो. नाही, तू बिझी असशील म्हणून मी नाही बोलवलं. भाऊजी, प्रवास कसा झाला? तिथे काय झालं? ऐश्वर्याच्या घरचे काय बोलले? काही नाही, तू काय सांगितलंस? जे घडलंय ते सांगितलं, अजून काय. जे घडलं ते सांगितलं म्हणजे? मॉम, थकलोय, झोपतो. हे वागणं विचित्र नाही आहे का? म्हणजे नीट काहीतरी सांगायला हवं ना. आपण किती वाट बघत होते त्याची. तिथे ऐश्वर्या काहीतरी बोलली असेल, तिचे आई वडील काहीतरी बोलले असतील, काहीतरी घडलं असेल ना. हा काहीच सांगत नाही पट्ट्या. आई प्रवास करून आलाय तो, जेटलॅग असेल, बोलेल आपल्याशी. ठीक आहे, मी आजचा दिवस थांबते, पण उद्या मी त्याच्याशी बोलणार. हं? आजचा दिवस जाऊ दे. अहो, मला नील भाऊजींची अवस्था काही बरी वाटत नाहीये. आजचा दिवस जाऊ दे. माझ्या माई ग, कसं करतात बाई लोक तरी. लाजा वाटत नाहीत मेल्याला. जे झालं ते चांगलं नाही झालं जयंती. माझंच कुठेतरी काहीतरी चुकलं असेल. आपले सगळे पासे उलटे पडतायत. काहीतरी चुकतंय. नाही हो माई, तुमचं कधी काही चुकतं का? हा, असं समजा की यावेळेला नशिबानं साथ नाही दिली तुमची. नाहीतर तुम्ही जे, म्हणजे आपण जे काही ठरवलं होतं ते सगळं जसंच्या तसं पार पडलं असतं माई. नाही जयंती, नशिबाला ना तेच लोक दोष देतात जे कमजोर असतात. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, मनाविरुद्ध झाली की मग नशिबाला दोष देत बसायचं. पण ही भैरवी वसे त्यातली नाही. माझं चुकलं तर त्याची जबाबदारी घ्यायची ताकद आहे माझ्यात, आणि झालेल्या चुका सुधारायची सुद्धा. ऐश्वर्याला त्या घरातनं हकलवून देण्याचा निर्णय चुकलाय माझा. मी सांगत होते ना, सांगत होते की नाही की त्या पांढऱ्या पालीला त्या घरातून बाहेर काढू नका म्हणून. नाही ऐकलं माझं तुम्ही. सांगत होते लय कामाची बाई होती. म्हणजे अशी नव्हती कामाची, पण अशी कामाची होती माझ्यासारखी. अहो, माझ्यासारखी कामाची माणसं अशी हातावेळी करायची नसतात माई.